आळंदी म्हणजे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा एक अमूल्य ठेवा। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीमुळे ही जागा आजही लाखो वारकऱ्यांना मार्गदर्शन करते। त्यांच्या शब्दांमुळे आणि कार्यामुळे ज्ञान, भक्ती आणि प्रेम यांची खरी ओळख आपल्याला मिळते। 13व्या शतकात पैठणजवळील आपेगाव या गावी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म झाला। त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी। लहानपणीच त्यांनी मोठे दुःख अनुभवले। समाजाने त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला, परंतु या सर्व संकटांवर मात करून त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात मोठं कार्य केलं। 12व्या शतकात महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात क्रांती घडवणाऱ्या संतांपैकी एक म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज। त्यांचा जन्म इसवी सन 1275च्या सुमारास आपेगाव, जिल्हा अहिल्यानगर येथे झाला। वडील नामदेवपंत आणि आई रुक्मिणीबाई दोघेही भक्तिपंथाचे अनुयायी। पित्याने संन्यास घेतल्यामुळे समाजाने त्यांना आणि त्यांच्या 4 भावंडांना म्हणजेच ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताई यांना बहिष्कृत केले। परंतु निवृत्तीनाथांनी नाथ संप्रदायाची दीक्षा दिल्याने ज्ञानेश्वर महाराज आध्यात्मिक मार्गावर चालू लागले। बालपणापासूनच अपूर्व बुद्धिमत्ता आणि आध्यात्मिक प्रतिभा असलेले ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी एक अजरामर कार्य केले, म्हणजे भगवद्गीतेचा मराठीत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला। तेव्हा समाजात संस्कृत हीच धर्माची भाषा मानली जात होती, पण ज्ञानेश्वरांनी लोकभाषा मराठीतून गीतेचे तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवले। त्यांनी विष्णुमय जग, अद्वैत, प्रेम, करुणा, समानता या तत्वांचा पुरस्कार केला। त्यांनी धर्माच्या नावावर चालणाऱ्या कर्मकांडाचा निषेध केला आणि प्रत्येक व्यक्तीमध्येच ईश्वर आहे हे सांगितले। त्यांचा पैठण येथील विठ्ठलवाडीमध्ये केलेला हरिपाठ, आळंदीतील समाधीस्थळ आणि ज्ञानेश्वरी हे कार्य आजही लाखो भाविकांना प्रेरणा देतात। ज्ञानेश्वर महाराजांनी केवळ 21व्या वर्षी स्वतःहून संजीवन समाधी घेतली, म्हणजेच ते शरीरातच समाधीस्थ झाले। त्यांच्या समाधीचे स्थान आळंदी येथे आहे, जे आजही वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे। मंदिरात प्रवेश करताच एक अतिशय शांत, भक्तिपूर्ण वातावरण अनुभवास येतं। भक्तगण समाधीला फुलं वाहतात, काही जण ध्यानस्थ बसलेले दिसतात। मंदिराचं जुने वास्तुशिल्प, काळ्या दगडातील नक्षीकाम आणि इंद्रायणी नदीचं सानिध्य हे सगळं मनाला एक वेगळाच स्पर्श देतं। संत ज्ञानेश्वरांनी अवघ्या 21व्या वर्षी सजीव समाधी घेण्याचा निर्णय घेतला। ते म्हणाले, मी माझं कार्य पूर्ण केलं आहे। आळंदीच्या इंद्रायणी नदी किनारी असलेल्या एका मंदिरात त्यांनी समाधी घेतली। त्यांचं शरीर त्या जागी समाधीस्थ असून त्यावरच आजचं आळंदीचं मंदिर उभं आहे। या समाधीवर दरवर्षी कार्तिक एकादशीला आणि आषाढी वारीच्या आधी मोठी वारी निघते। हजारो वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम म्हणत नाचत गात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात। आळंदी हे केवळ एक तीर्थस्थान नाही, तर आत्मशुद्धीचा आणि संत परंपरेचा जिवंत अनुभव आहे। इथं आल्यावर माणूस फक्त दर्शन घेऊन जात नाही, तर तो आत्मिक शांती घेऊन जातो। शेवटी आळंदीचं मंदिर म्हणजे एका थोर संताच्या कार्याची, विचारांची आणि भक्तीची जिवंत साक्ष आहे। ही जागा प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवायला हवी। पचका करायला लागला, कष्टी केलं टाकत आहे, देटून